तर ही दृश्य देवेंद्र फडणवीस हे आता शपथविधी सोहळ्यासाठी निघालेले आहेत, त्या दरम्यानची ही दृश्य। तर आपण बघतोय यावेळेस उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आज मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। गेल्या 2.5 वर्षांपासून उपमुख्यमंत्री पद त्यांनी सक्षमपणे सांभाळलं आणि त्यानंतर आज मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात निघतील आणि आझाद मैदानावर पोहोचणार आहेत। या महाशपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी तसंच सर्वसामान्य नागरिक आणि मतदार देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। निश्चितच सध्याची आपण ही दृश्य बघतोय। देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने सध्या निघालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा हे पोहोचलेले आहेत। त्यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आता निघालेले आहेत, कारण शपथविधी सोहळ्याआधी अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भेट घेणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी आता सागर बंगल्यावरून थेट सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने देवेंद्र फडणवीस निघाले आहेत आणि त्यानंतर ते शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत। अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा आगमन होणार आहे आणि त्यामुळे हे सर्व महत्त्वाचे नेते एकत्रितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्याची देखील शक्यता आहे। मात्र आजचा दिवस हा देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज राज्याचा मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो ठरतोय आणि आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे। याआधी आपण बघितलेलं होतं, पहिल्यांदा 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनलेले होते आणि त्यानंतर 2019 मध्ये मात्र केवळ 72 तासच ते मुख्यमंत्री पद आपलं सांभाळू शकलेले होते आणि त्यानंतर सरकार मात्र कोसळलं होतं आणि आता तिसऱ्यांदा आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तर दुसरे दृश्य आझाद मैदानावरची आहे। आजच्या या शपथविधी सोहळ्याची मोठ्या प्रमाणात निमंत्रणं देण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठी गर्दी सुद्धा आझाद मैदानावर झालेली आहे। संपूर्ण भगवामय वातावरण आझाद मैदानावरती सध्या बघायला मिळते, कारण या ठिकाणचा स्टेज असेल, पंडाल असेल, मंडप असेल, सर्व काही भगव्या रंगानं सजवण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय। अगदी यांनी आपण ही दृश्य बघितलेली आहेत। आज देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री जे 2.5 वर्ष त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम केलं होतं, आज मात्र इतक्या दिवसानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। अर्थातच 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2019 ला अगदी 72 तासांचा कालावधी मुख्यमंत्री पदाचा त्यांना मिळाला होता आणि आता मोठ्या प्रमाणात मताधिक्य, मोठ्या प्रमाणात आमदार घेऊन देवेंद्र फडणवीस एक दमदार सरकार स्थापन करण्यासाठी निघालेले आहेत आणि यासाठी म्हणून आपण बघतोय की केंद्रातले भाजपचे सर्व वरिष्ठ नेते देखील इथं उपस्थित राहणार आहेत।